तुमचा नवरा जिवंत आहे. कुठे ते? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? म्हणजे मी आता तिथे जाऊन. हॉस्पिटलमध्ये? मी कुठे म्हटलं ते हॉस्पिटलमध्ये? म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर एका मित्राच्या बंगल्यावर मजा मारतोय तुमचा नवरा. हे बघ मनू, हे बघ, मला मान्य आहे की सत्यजितराव जे काही वागले, त्यांनी जे काही केलं ते थोडंसं न पटण्यासारखंच आहे. पण थोडं न पटण्यासारखं? काका, मला कमाल वाटते तुझी. हे बघ मनू, मी जे काय बोलते ते तुला पटणार नाही कदाचित, पण तू शांतपणे जर विचार केलास ना तर. शांतपणे विचार करण्याच्या परिस्थितीत मी राहिले असं वाटतं का तुला? हे बघ, सत्यजितरावांनी जे काही केलं ते त्यांचं प्रेम होतं म्हणून. प्रेम? याला प्रेम नाही म्हणत काका. आपल्याला जे हवंय, जसं हवंय ते कुठल्याही थराला जाऊन मिळवायचं, याला प्रेम नाही म्हणत. आणि प्लीज तू त्यांचं समर्थन करू नकोस, नाहीतर भांडण होईल आपल्यात. होऊ दे आपलं भांडण, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की ज्या वेळेला सत्यजितरावांचा अपघात झाला होता तेव्हा तुझं त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम ते संपलंय आता. फार 16 मुळा झालाय आता. हे बघ मनू, सन्नीताई, तुम्ही या ना, या. मंजिरी, मंजिरी, मला बोलायचंय तुझ्याशी. तुम्हाला काय बोलायचंय ते ठाऊक आहे मला, पण माझी ऐकून घेण्याची शक्ती संपली आता खरंच. मी आत आहे, मला काम आहे जरा, मी येतो. मंजिरी, तुझा सगळा राग, संताप, सगळा उद्वेग मान्यच आहे मला. फक्त एवढंच आहे बाळा की सत्यजित एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन खोटं बोलले याचा राग आहेच मला. पण हे सगळं करत असताना ज्या लोकांवर त्यांचं जीवापाड प्रेम आहे असं ते म्हणतात, त्यांचा त्यांनी काडीचाही विचार नाही केला. माझं सोडा, आमच्या नात्यात सुरुवातीपासून माझं खेळणंच केलंय त्यांनी, अगदी पहिल्या दिवसापासून. पण बाकीच्यांचं काय? एवढं मोठं खोटं बोलत असताना आपल्या अपघाताची बातमी घरात कळल्यानंतर आईचं काय होईल, आजीचं काय होईल, आत्याचं काय होईल याचा त्यांनी साधा विचारही नाही केला. घरात एक गरोदर बाई आहे, तिच्या जीवावर केवढं मोठं ओझं येऊन पडेल याचा विचार नाही आला त्यांच्या मनात. गौरांग, मंजुषाताई, अगदी कुणाचाच विचार नाही आला त्यांच्या मनात. या सगळ्यांचाच सोडा, पण तुमचं काय? हे सगळं करत असताना, इतकं मोठं कारस्थान रचत असताना एकदा सुद्धा तुमचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर नाही आला. त्यांना बारीकशी जरी इजा झाली ना तरी तुम्ही किती बेचैन होता याचे पाढे अनेकदा वाचलेत त्यांनी माझ्यासमोर. मला काही झालं तर आईला काय होईल या भीतीनं स्वतःला जपतो मी मंजिरी, हे त्यांचंच वाक्य आहे, कोणा एकेकाळचं. मग आता तो सगळा कळवळा कुठे गेला? त्यांच्या अपघाताची बातमी ऐकून तुम्हाला जर काही झालं असतं नाही, त्यांना बाकी सगळं माफ आहे आई, पण त्यांनी तुमच्या जीवाशी खेळ केला आणि यासाठी मी त्यांना कधीच माफ नाही करू शकत, कधीच नाही. मंजिरी, पण आई प्लीज माझी समजूत काढण्याचा प्रयत्न नका करू. नाही, समजूत नाही काढत आहे. कबुली देते. कबूल? हो, मला माहिती होतं सत्यजितला अपघात झालेला नाही, तो सुरक्षित आहे.
हे माहिती होतं मला. अगदी पहिल्यापासून मला हे सगळं माहिती होतं. मला विश्वासात घेऊनच सत्याने हे ठरवलं. सत्या इतकीच मी सुद्धा तुझी अपराधी आहे. म्हणजे पहिल्यांदा मी सत्याचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला. त्याला सांगितलं मी की हे नको करूस, असं हे योग्य नाहीये. पण तुम्हाला माझी तळमळ दिसली. त्यांना अपघात झालाय ही बातमी कळल्यानंतरची माझी तडफड दिसली तुम्हाला. आणि मग तुम्ही म्हणालात योग्य नसलत म्हणून काय झालं. या मार्गाने आपल्या नतद्रष्ट सुनेला वठणीवर आणता येतंय ना. मग होऊ दे काय व्हायचं ते. तसं नाही मंजिरी, प्लीज नका बोलू तुम्ही काही. आणि जा तुम्ही. मंजिरी, एकच सांगते आई, आणि आज अगदी मनापासून सांगते. सत्यजित आणि माझ्या संसाराची आज जी काही अवस्था आहे त्याला तुम्ही सुद्धा तितक्याच जबाबदार आहात. प्रियाच्या आणि त्यांच्या संबंधांबद्दल तुम्हाला आधी सुद्धा माहिती होती, पण तुम्ही तेव्हा सुद्धा लपवाछपवी केली. किंबहुना प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर तुम्ही प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलंय त्या गोष्टींना. जेव्हा जेव्हा सत्यजितने माझ्याशी खोटेपणा केला त्या प्रत्येक वेळी तुम्ही पाठीशी घातलेत त्यांना. अगदी शुभ्राच्या जन्माच्या वेळी सुद्धा. म्हणताना तुम्ही म्हणायचा मी सासू नाही तुझी, आई आहे. मग असं वागते का एक आई आपल्या मुलीशी. घरातल्या मुलांची शिस्त बिघडते ना तेव्हा लोक आईलाच दोष देतात. आजपर्यंत मला हे खूप खटकाय, पण आज मी स्वतः सांगते सत्यजित मुधोळकर इतका खोटेपणा करायला धजावतात कारण त्याची आई शालिनी मुधोळकर आहे. दादा कॉफी घेणार? नाही नको. गौरव, आय एम सॉरी. मला माहितीये मी जे काही केलं त्याचा तुला खूप त्रास झाला असेल. खरं तर प्रश्न सॉरीचा नाहीये दादा, पण हे सगळं करताना तू विचार करायला हवा होता. मला माहितीये की तुला असं बोलायचा हक्क नाहीये मला, पण काय भाऊ आहेस तू माझा. माझं काहीही चुकत असेल तर बोलण्याचा पूर्ण हक्क आहे तुला. पण गौरांग, हे सगळं मी का केलं ते प्लीज समजून घे. आपल्या घराची विस्कटलेली घडी मला पुन्हा नव्यानं बसवायची. मंजिरीला या घरात परत आणण्यासाठी वाटेल तो प्रयत्न करायला तयार होतो. हो ते सगळं ठीक आहे, पण तसं झालं का? परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी जास्त हाताबाहेर गेली. या सगळ्या गोष्टी दरम्यान घरातले सगळे प्रचंड तणावाखाली होते. अरे आजी, आत्या या सगळ्यांना हँडल करता करता मला नाकीनव आले होते. मला सुचतच नव्हतं काय करायचं. गौरांग, मला कळतंय मी इथे नसताना तुझ्यावर सगळ्याच गोष्टींचं खूप प्रेशर आलं असेल, म्हणूनच माफी मागतोय तुझी. दादा आता वहिनी घर सोडून गेल्यापासून घरात दुःखाचं वातावरण तर आहेच, पण दादा अरे तुझा ऍक्सिडेंट झाला हे कळल्यानंतर आम्हाला काही कळलंच नाही क्षणभर काय करायचं ते. सगळेजण प्रचंड टेन्स्ड होते आणि नेत्रा
नेत्राचं काय? नाही, काही नाही. गौरांग, तुझा ऍक्सिडेंट झाल्याचं कळल्यावर नेत्राला प्रचंड मानसिक धक्का बसला. अरे क्षणभर तर मलाच कळेना काय करावं. तसाच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा कळलं की तिचा बीपी हाय झाला होता. त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. गौरांग, आय एम सॉरी. मला खरंच कल्पना नव्हती की असं काही होईल. हात जोडून माफी मागतो तुझी. आय एम सॉरी. दादा, तू हे काय करतोयस? अरे माफी कशाला? हे बघ, माझं फक्त एकच म्हणणं आहे की हे सगळं असं व्हायला नको होतं. एकच सांगते आणि आज अगदी मनापासून सांगते, सत्यजित आणि माझ्या संसाराची आज जी काही अवस्था आहे त्याला तुम्ही सुद्धा तितक्याच जबाबदार आहात. प्रियाच्या आणि त्यांच्या संबंधांबद्दल तुम्हाला आधी सुद्धा माहिती होती, पण तुम्ही तेव्हा सुद्धा लपवाछपवी केली. किंबहुना प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर तुम्ही प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलंय त्या गोष्टींना. जेव्हा जेव्हा सत्यजितने माझ्याशी खोटेपणा केला त्या प्रत्येक वेळी तुम्ही पाठीशी घातलेत त्यांना. अगदी शुभ्राच्या जन्माच्या वेळी सुद्धा. म्हणताना तुम्ही म्हणायचा मी सासू नाही तुझी, आई आहे. मग असं वागते का एक आई आपल्या मुलीशी? घरातल्या मुलांची शिस्त बिघडते ना तेव्हा लोक आईलाच दोष देतात. आजपर्यंत मला हे खूप खटकायचं, पण आज मी स्वतः सांगते, सत्यजित मुधोळकर इतका खोटेपणा करायला धजावतात कारण त्याची आई शालिनी मुधोळकर आहे. सत्या, कुठं निघालास? सरनाईकांकडे. सरनाईकांकडं? होय. नाही म्हणजे मला आत्ते मंजिरीला भेटायचंय, मला बोलायचंय तिच्याशी. दरवेळी माझ्या वागण्याचा फक्त चुकीचा अर्थ काढलाय तिनं. तिच्या मनातले हे समजे गैरसमज दूर करायला नको. मी हे समज का केलं याचं कारण तिला सांगायला नको का? माझी बाजू तिच्यासमोर मांडायला नको का? नाही तर इथून पुढे सुद्धा मलाच दुसणं देत राहील. अरे मी काय म्हणत होते ते नाही, दरवेळेच आहे आत्ते. माझी तळमळ, माझा त्रास दिसतच नाही का तिला? अगं आता आणखीन किती इनवण्या करायच्या मी? मला ठाव आहे रे सत्या, पण हे तिला कळायला हवं ना. अरे त्यासाठीच तर वहिनी तिथं गेलीये. आई 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 कुठे गेली? वहिनी मंजिरीची समजूत काढाया सरनाईकांकडे गेली. आता तिला बी राहवत नव्हतं सत्य, आणि हेच सांगायला मी आलते. पण आईला त्यांच्या घरी जायची काय गरज आहे? तुला काय वाटतं सत्या? फक्त तुझ्याच जीवाला त्रास होते, वहिनीच्या जीवाला बी लय घोर लागून राहिला. आपण बी या नाटात सामील होतो ही गोष्ट लय तिच्या मनाला लागली. तिचं मन तिलाच खायला उठलंय. आत्ते मी येतो जा. अरे पण
दार बंद करून बसले आपल्या खोलीत. तिच्या मनामध्ये आता कोणतं वादळ घोंगावत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये मी. स्वप्नील, मी आता यापुढे एक ठरवलंय. मुधोळकरांच्या घरातल्या एकाही माणसाला या घरामध्ये पाऊल सुद्धा टाकू देणार नाही मी. का म्हणून भावनिक त्रास सहन करायचं माझ्या मुलीनं? काका प्लीज, तुम्ही शांत व्हा. कसा शांत होऊ स्वप्नील, कसा? अरे माझ्या मुलीला जरा जरी खर्चटलं ना तरी सुद्धा मी कावराबावरा होतो, आणि हे सगळे लोक माझ्या मुलीला. तुम्ही चालते व्हायचं माझ्या घरात पाऊल ठेवण्याची सुद्धा मी तुम्हाला परवानगी देत नाहीये. माझी आई इकडे आली. हो, आल्या त्या गेल्या. आता तुम्ही चालते व्हाल तर बरं होईल. मला बोलायचं मंजिरीशी, भेटायचं तिला. म्हणजे बोलण्यासारखं तर काहीही उरलेलं नाही. ते तुम्ही ठरवू शकत नाही. गेट आउट. मोठ्यांचं ऐकायला शिकवलं नाही घरच्यांनी. तू यात पडू नकोस. तुझ्याशी माझं काहीही भांडण नाही. पण माझं तुझ्याशी आहे. तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाशी माझं भांडण आहे. हा, बोला ते काय? आई, मी आलो. मी ताबडतोब घरी आलो. मावशी, बरं वाटतंय का आता? आणि तू अशी एकटीच कुठे गेली होतीस? प्रियंग, मावशी मंजिरी वहिनींना भेटायला गेल्या होत्या. तू एकटीच सरनाईकांकडे गेली होतीस वहिनींना भेटायला? अगं मग का? प्रियंग, राहू दे ना आता. त्यांना तर आराम करू दे. आपण नंतर बोलू या विषयावर. मावशी, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. कशाला डॉक्टरकडे? कसला इलाज करणारे डॉक्टर? कशावर औषध देणार आहे बाबा? मनावर जे ओझ आहे त्याचं औषध आहे का त्याच्याकडे? खरं आहे मंजिरी म्हणते, या खोटेपणाला मी जन्म दिला. माझ्यामुळे झालं सगळं. मावशी, वहिनी काही बोलल्या का तुझ्याशी? एकच सांगते आई, आणि आज अगदी मनापासून सांगते. सत्यजित आणि माझ्या संसाराची आज जी काही अवस्था आहे त्याला तुम्ही सुद्धा तितक्याच जबाबदार आहात. प्रियाच्या आणि त्यांच्या संबंधांबद्दल तुम्हाला आधी सुद्धा माहिती होती, पण तुम्ही तेव्हा सुद्धा लपवाछपवी केली. किंबहुना प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर तुम्ही प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलंय त्या गोष्टींना.
जेव्हा जेव्हा सत्यजितने माझ्याशी खोटेपणा केला त्या प्रत्येक वेळी तुम्ही पाठीशी घातलेत त्यांना. अगदी शुभ्राच्या जन्माच्या वेळी सुद्धा. म्हणताना तुम्ही म्हणायचा मी सासू नाही तुझी, आई आहे. मग असं वागते का एक आई आपल्या मुलीशी? घरातल्या मुलांची शिस्त बिघडते ना तेव्हा लोक आईलाच दोष देतात. आजपर्यंत मला हे खूप खटकायचं, पण आज मी स्वतः सांगते, सत्यजित मुधोळकर इतका खोटेपणा करायला धजावतात कारण त्याची आई शालिनी मुधोळकर आहे.